नमस्कार. ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल झाले पाहिजेत. थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या ताज्या आवळ्यांचा समावेश आपल्या आहारात अवश्य केला पाहिजे. म्हणूनच आज ताज्या आवळ्यांपासून अशी स्वादिष्ट चटणी आपण तयार करणार आहोत. नुसता आवळा तर फार कमी खाल्ला जातो, म्हणून अशा प्रकारे पौष्टिक चटणी आपण तयार करू शकतो. आपण नेहमी इडली डोशांसाठी जी चटणी बनवतो त्याऐवजी अशी आवळा घालून तयार केलेली चटणी इडली डोशाबरोबर एकदा खाऊन बघाच. नेहमी अशीच चटणी तयार कर अशी फरमाईश नक्की येणार. प्रतिकारक शक्ती वाढवायला, केस, त्वचा, डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच बीपी, शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी उपयुक्त अशा आवळ्याची स्वादिष्ट, आरोग्यदायी आणि रुचकर चटणी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. यासाठी साधारणतः काय साहित्य लागतं ते पाहूयात. यासाठी इथे ताजे 4 आवळे घेतलेले आहेत आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. हे बघा, साधारणतः 4 आवळ्यांसाठी एवढं खोबरं ठीक आहे. आणि 6 ते 7 मिरच्या घेतल्यात. सुरुवातीला आवळ्यांचे आपण असे पातळ असे काप करून घेऊयात. आवळ्याचे पण बारीक तुकडे करून घेतले आहेत. खोबऱ्याचेही आपण पातळ असे काप करूयात, म्हणजे मिक्सरमध्ये ते व्यवस्थित वाटलं जाईल. तर हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतोय. ओल्या खोबऱ्याचे तुकडे आधी आपण घालून घेतलेले आहेत. हिरव्या मिरच्या आणि आवळ्याचे पातळ केलेले काप, म्हणजे व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटलं जाईल. इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि आणखी आपण त्यामध्ये घालणार आहोत हे पुदिन्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. कोथिंबीर यात आपण मुबलक प्रमाणात घालणार आहोत. पुदिन्याची पानं आपण इथे घालून घेतोय. आपल्याला आवडत असेल तर आपण थोडीशी आणखी वाढवलीत पुदिन्याची पानं तरी चालेल. कोथिंबीरही इथे आपण अगदी मुबलक प्रमाणात घालतोय. कोथिंबीरीचा स्वाद आणि कोथिंबीरीने रंगही खूप छान येतो चटणीला. आता आपण हे मिक्सरमध्ये आधी पाणी न घालता वाटून घेणार आहोत. हे बघा, मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे. असं अबोडधोबड साधारणतः तयार झालेलं आहे. त्यानुसार यामध्ये आपण साखर घालून घेतली अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालून घेतोय आपण. यात 1 चमचा लिंबाचा रस घालून घेतलाय आणि पाणी घालून घेतोय आपण. एकदाच फक्त आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. हे पहा, आपली चटणी आता तयार आहे. खूप सुंदर रंग आलेला आहे. आरोग्यदायी आणि रुचकर अशी ही चटणी तयार आहे. आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ही आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित राहते आणि आपण ही अशी चटणी नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ही चटणी आपण इडली, डोसा, थालीपीठ, थेपला, पराठे अगदी जेवणात तोंडी लावायला म्हणूनही करू शकता. अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर अशी ही चटणी तयार होते. आणि खमंग अशी फोडणी देणार आहोत. त्यासाठी तेल गरम